अध्यक्ष महोदय, पर्यावरण विभाग बाब क्रमांक 215 अध्यक्ष महोदय, या बाबमध्ये मुळा मुठा नदी पुणे येथील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रकल्पासाठीची तरतूद करण्यासाठी ची ही बाब आहे। अध्यक्ष महोदय, आपण सर्वत्र पाहतो की अशा पद्धतीने नदी मध्ये येणारं दूषित वेगवेगळ्या प्रकारचा वेस्टेज, मग तो इंडस्ट्रियल वेस्टेज असेल, सिवरेज वेस्टेज असेल, या सगळ्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी या विषयातलं पोल्यूशन हे मोठ्या प्रमाणावर चालू आहे। अध्यक्ष महोदय, मुंबईच्या संदर्भातला एक एन्व्हायरमेंट स्टेटस रिपोर्ट गेल्या महिन्यातच मुंबई महानगरपालिकेने जाहीर केला आणि त्यानुसार अत्यंत धक्कादायक बाब ही समोर येते आहे की समुद्राचं पाणी हे भूजलासोबत मिसळत आहे आणि त्यामुळे अध्यक्ष महाराज, एका बाजूने वेगवेगळ्या ज्या नद्या मुंबईतल्या आहेत, मिठी नदी असेल किंवा ओशिवरा नदी असेल, वेगवेगळ्या नद्यांमधले येणारं इंडस्ट्रियल वेस्ट किंवा त्या ठिकाणी येणारं सिवरेज वेस्ट, याचसोबत मोठ्या प्रमाणावर टँकरच्या माध्यमातून पाण्याचा उपसा होतोय आणि या सगळ्यातून समुद्राचं पाणी भूजलाला मिळतंय आणि आजची परिस्थिती अशी व्हायला लागलेली आहे की मोठ्या प्रमाणावर बोरवेल किंवा विहिरी खणल्या जातात तेव्हा खारं पाणी या सगळ्याला लागतंय। अध्यक्ष महोदय, आणखीन एक रिपोर्ट नुकताच मुंबईच्या प्रदूषणाबद्दल जाहीर झाला होता आणि त्यानुसार असं लक्षात आलं की पावसाळी पाणी जे आहे, या पावसाळी पाण्याच्या संदर्भात रन ऑफ कोइफिशियंट नावाची गोष्ट आहे की ज्याच्यातून पावसाळी पाणी जे आहे हे जमिनीमध्ये मुरलं गेलं पाहिजे, हे समुद्रामध्ये जाण्यापेक्षा, आणि त्यामुळे त्याचा एक प्रपोर्शन असं मानलं गेलं की 0.5 म्हणजे 50% पाणी हे जमिनीत मुरलं गेलं पाहिजे, फार तर 50% हे समुद्राकडे जावं। परंतु आता मुंबई शहरामध्ये 0.9 ही लेवल आहे, म्हणजे 90% पावसाळी पाणी हे समुद्रामध्ये जात आहे। वास्तविक ते भूगर्भामध्ये जाण्याची आवश्यकता होती आणि याच्यामुळे मुंबईचा वॉटर टेबल हा खूप खाली गेलेला आहे आणि या सगळ्यातून समुद्राचं पाणी हे भूजलाला मिसळलं जातंय। या सर्व विषयामध्ये मुंबई महानगरपालिका एन्व्हायरमेंट स्टेटस रिपोर्ट करते, परंतु त्यांच्याकडची पर्यावरण ह्या विषयातली यंत्रणा फार अपुरी आहे आणि त्यांच्याकडचे अधिकार पण फार अपुरे आहेत। या सगळ्यामध्ये जेव्हा इंडस्ट्रियल वेस्ट किंवा सिवरेज जातं किंवा अशा पद्धतीचं पोल्युशन कोणामुळे होतं तर त्यांना MRTPच्या अंतर्गत दंड होतो, तो जेमतेम 2000 रुपये किंवा 5000 रुपये आहे आणि त्यामुळे माझी या बाब क्रमांकाच्या निमित्ताने महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या माध्यमातून ही कारवाई होण्याची आवश्यकता आहे। विशेषतः मुंबईचं समुद्राचं पाणी हे भूजलाला मिसळलं किती प्रमाणात जात आहे, वॉटर टेबल खाली काय येत आहे आणि रन ऑफ कोइफिशियंट हा सुद्धा का वाढलेला आहे, या सगळ्याबद्दल एक अभ्यास करून एक उपाययोजना ठरवण्याची आवश्यकता आहे। त्याचबरोबर महापालिकेच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डनी सुद्धा याच्यावर कडक कारवाई ही करण्याची आवश्यकता आहे। इको हाऊसिंगच्या संदर्भात महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डने महापालिकेला आदेश देण्याची आवश्यकता आहे की कशा पद्धतीने हे सगळं नियंत्रित राहील, नाही तर पुढील काळामध्ये आणखीन गंभीर होणार आहे। आणि त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की यासाठी सुद्धा शासनाने खर्च करण्याची आवश्यकता आहे आणि वॉटर पोल्युशन याच्याकडे पुढील काळामध्ये शासनाने लक्ष द्यावं।